9 एप्रिल 2024ला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून होते नवीन वर्षाची सुरुवात. सगळ्यात महत्त्वाचं, या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही राशींसाठी राजयोग जुळून आलेला आहे. कोणत्या आहेत त्या राशी? त्यांना नवीन वर्षामध्ये कशा प्रकारचा लाभ होणार आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, ज्या प्रकारचं ग्रहमान एप्रिलमध्ये तयार होत आहे, खास करून 9 एप्रिलपासून जे ग्रहमान तयार होत आहे, त्या ग्रहमानामुळे 2 राजयोग जुळून येत आहेत, ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे. त्यामध्ये कदाचित तुमचीही रास असेल. तुमची रास आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल. एप्रिल महिना अनेक अर्थाने विशेष आहे आणि महत्त्वाचा आहे, कारण नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह एप्रिल महिन्यात अस्तंगत होत आहे, मेष राशीमध्ये वक्री होत आहे, तसंच वक्री चलनाने मीन राशीतही प्रवेश करणार आहे. 9 एप्रिलला म्हणजे ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्याच दिवशी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे 2 मोठे राजयोग जुळून येत आहेत. त्या 2 राजयोगांचं नाव आहे, एक म्हणजे बुधादित्य राजयोग आणि दुसरा म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग. आता या राजयोगांचा लाभ होणारी पहिली रास आहे मेष रास. बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये चांगलं यश त्यांना मिळू शकतं. अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी देखील मिळतील. परदेश दौऱ्यावर जाण्याची तुमची इच्छा असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर तशी संधी सुद्धा चालून येऊ शकते. जोडीदारासोबत संबंध चांगले राहू शकतील. कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार तुम्ही या काळामध्ये करू शकाल. आता या राजयोगांचा लाभ होणारी दुसरी रास आहे वृषभ रास. लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग वृषभ राशीसाठी कसा फायदेशीर ठरणार आहे ते बघूया. गुंतवणुकीतून त्यांना लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन साधनं निर्माण होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमच्या मुलाशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारात सुद्धा नफा मिळू शकतो. आता वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीसाठी सुद्धा बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग लाभदायक आहे, कारण त्यांची मनोकामना पूर्ण होण्याचा काळ आहे. नवीन वाहन आणि जमीन खरेदी करण्याचे योग येऊ शकतात. व्यापारी वर्ग सुद्धा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांना सहकार्यच मिळेल. नियोजित योजना सिंह राशीच्या ज्या काही असतील त्या यशस्वी होतील. कन्या रास. लक्ष्मीनारायण आणि बुधादित्य राजयोगाने कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. गुंतवणुकीतून सुद्धा नफा बघायला मिळेल. नवीन वाहन, दुकान, फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती होण्याचा हा काळ आहे. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. नोकरी बदलायची तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होऊ शकते. वृश्चिक रास. वृश्चिक राशीला सुद्धा या 2 राजयोगांचा चांगला फायदा होणार आहे. खास करून व्यवसाय करत असाल तर व्यवसायात नफा बघायला मिळेल. नवीन वाहन, नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. आता जे विद्यार्थी आहेत, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करतायत, त्या दृष्टीने प्रयत्न करतायत, त्यांची इच्छा सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. नोकरदारांना मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. पद आणि प्रभाव नक्कीच वाढेल. मकर रास. मकर राशीसाठी मागचा काळ जरा खडतर होता मान्य, पण लक्ष्मीनारायण आणि बुधादित्य राजयोगाने धनसंचय करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल. नवीन डावपेच यशस्वी होतील. चांगला नफा तुम्ही कमवू शकाल. भावंडांमध्ये तुमचे संबंध चांगले राहू शकतील. कुटुंबात काही शुभ कार्य घडून येण्याचे सुद्धा योग आहेत. आता वळूया मीन राशीकडे. लक्ष्मीनारायण आणि बुधादित्य राजयोगाने मीन राशीसाठी चांगले दिवस सुरू होतील. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकेल. अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. व्यापारी असाल तर नफा कमवू शकाल. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच मीन राशीसाठी सुद्धा नवीन वर्ष चांगला काळ घेऊन येत आहे. मित्रांनो, या होत्या त्या 7 राशी ज्यांच्यासाठी गुढीपाडवा खास ठरणार आहे. गुढीपाडव्यापासनं त्यांना त्यांच्या इच्छापूर्तीचा काळ पाहायला मिळणार आहे. पण आता तुमची रास जर या यादीमध्ये नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका, कारण गुढीपाडव्यापासनं तुमच्यासाठी सुद्धा काळ चांगला जावा, तुमचीही इच्छापूर्ती व्हावी, यासाठी काय करायला हवं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही एक वस्तू तुमच्या घरी आणलीत, ती स्थापन केलीत, तर तुमची सुद्धा इच्छापूर्ती होऊ शकते. मग तुमची रास कोणतीही असू द्या.
त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. त्याचबरोबर गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये तुम्ही रामरक्षा स्तोत्रसुद्धा सिद्ध करू शकता. मग ते स्तोत्र सिद्ध केल्यानंतर त्याचा तुमच्या आरोग्याला फायदा होणार आहे, तुमच्या आर्थिक स्थितीला फायदा होणार आहे. पण ते स्तोत्र सिद्ध कसं करायचं, त्याचा संपूर्ण विधी काय आहे, या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तेव्हा तो व्हिडिओसुद्धा नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.